धुळे तालुक्यातील शिंदखेडा तालुक्यातील माळीस गावातून काळीज पिळवून टाकणारी आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बुरका फाडणारी बातमी समोर आली आहे। अपघातात एक पाय गमावलेल्या एका अपंग शेतकऱ्याने स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी सुरू केलेल्या बंदिस्त शेळी पालनावर चोरांनी डल्ला मारलाय। एकाच रात्रीत 30 धडधाकट शेळ्या चोरून नेल्याने 3 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले। पण दुःखाची गोष्ट म्हणजे आठवडा उलटूनही पोलिसांनी अद्याप एकही पाऊल उचललेलं नाही असं त्याचं म्हणणे आहे। आज कुठे हा व्यवसाय सुरळीत चालला होता, पण एकाच रात्री 3 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या 30 शेळ्या चोरीला गेल्याचं देसले कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलंय। चोरीची माहिती मिळताच त्यांनी 112 वर फोन केला आणि नरडाणा पोलीस ठाण्यात FIR सुद्धा दाखल केली। पोलीस येऊन पाहणी करून गेले तरी आज आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटलाय। तपासाच्या नावाखाली कारवाई शून्य झाली आहे। या परिसरात शेळ्या मेंढ्यांच्या चोरींचं सत्र वाढलं असूनही पोलिसांची कोणतीही गस्त नाही। आमच्या उदरनिर्वाहाची आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याची कोणाला किंमत आहे का, असा उद्विग्न सवाल आता भीमराव देसले आणि माळीस परिसरात शेतकरी विचारत आहे। या चोरीच्या टोळीचा नरडाणा पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी होत आहे। मी भीमराव वसंतराव देसले, राहणार माळीस, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। मी बंदिस्त शेळी पालन करत होतो, तरी माझ्या गावाजवळील शेतात माझे बंदिस्त शेड बनवलं होतं। त्याच्यात मी शेळी पालनाचा व्यवसाय करत होतो। माझा हा व्यवसाय 10 ते 12 वर्षापासून होता। तरी काही वर्षापूर्वी माझा अपघातात पाय गमावला होता। मी अपंग असल्यामुळे माझ्याकडनं दुसरं काही व्यवसाय काम न होत होतं, त्यासाठी मी शेळी पालनाचा व्यवसाय निवडला होता। 7 ऑगस्ट रोजी मी माझ्या शेळ्यांचे चारा पाण्यावरून घरी गेलो असता रात्री 11ला पाहणी केली, तर चोरट्यांनी रात्रीचा फायदा घेत सकाळी पहाटे मी 5:30ला आलो असता माझ्या शेडचे कुलूप तोडले होते, काही जाडी वगैरे तोडून त्यांनी माझ्या 35 ते 40 शेळ्यांपैकी 30 शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्या। त्या मी इकडे तिकडे पाहणी केली असता मला काय दिसल्या नाही शेळ्या। मी आपत्कालीन नंबरवर फोन केला, पोलीस वगैरे आले, त्यांनी चौकशी केली, तरी माझा जो मुद्देमाल जो होता तो काही 3-3.5 लाखापर्यंत होता। सर्व शेळ्या 30 शेळ्या का बोकड त्याच्यात सर्व घेऊन गेले असता मी पोलीस स्टेशनला धाव घेतली। पोलिसांनी तक्रार नोंद केली। त्यानंतर 10 तारखेला FIR नोंद झाली। FIR नोंद झाल्यानंतर विचारपूस केली असता ते पुढील तपास चालू आहे असे बोलले। तरी या घटनेला 8 ते 10 दिवस झाले, तर अजून काही माझ्या मनासारखं काही झालेलं नाही आहे। तरी प्रशासनाने दखल घ्यावी व प्रशासनाने याच्यावर गांभीर्याने दखल घ्यावी व लवकरात लवकर याचा तपास करावा आणि मला नवीन पूर्ववत व्यवसाय चालू व्हावा, यासाठी प्रशासनाने तेवढी मदत करावी, माझी ही अशी नम्र विनंती आहे।